हॅलो व्ह्यूवर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि युवांचे पप्पा शिमग्याच्या पालखीसाठी गावी गेले होते. ते सकाळच्या ट्रेनने आता परत आलेले आहेत. तर त्यांना 2 दिवसांनी बघताच युवांचं रिॲक्शन असं होतं की त्यांच्याकडे जाऊ की नको. आणि दुसरीकडे स्वस्तिकचंही तेच झालं. त्यांना बघताच उड्या मारायला सुरुवात केल्या. स्वस्तिकला आणि युवांशला माझ्यापेक्षा त्यांना त्यांच्या वडिलांचा खूप लळा आहे. तर स्वस्तिक आज खूप छान अशा मस्तीच्या मूडमध्ये आलेला आहे. स्वतःच एकटाच खेळत होता, स्वतःच एकटाच कोकाट्या मारत होता. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. आता माझी जेवणाची तयारी चालू आहे. तर आमच्याकडे जेवणासाठी आज बनणार आहे मच्छीचा रस्सा. मच्छी परवा आणून ठेवली होती, त्यातली थोडीशी उरली होती, ती मी फ्रेझरेटरला ठेवली होती. एका बाजूला वाटणाची तयारी करत आहे. सासरे आले आहेत संध्याकाळी कामावरून, तर त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी थोडीशी चहा ठेवली आहे. चहाशिवाय संध्याकाळ बेकारच असते. दुसरीकडे रेफ्रिजरेटरमधली मच्छी पाण्यामध्ये ठेवत आहे थोडी कोमट होण्यासाठी. खोबरासुद्धा टणक झाला होता, तर तोही सॉफ्ट होण्यासाठी जरा पाण्यात ठेवला आहे. पाण्यात खोबरा ठेवल्याने थोडासा सॉफ्ट होतो, म्हणजे कापायला आपल्याला हार्ड नाही पडत. तर दुसरीकडे आमची चहा रेडी आहे. आम्ही आता तिघांना मी कप भरली आहे चहाची. मस्त आता चहा पिणार. चहाशिवाय अंगामध्ये तरतरी येत नाही आणि मला काळा चहा फार आवडतो. स्वस्तिक तर आज खूपच मूडमध्ये आलेला आहे. खूप छान खेळत होता. त्याला उचलून घेतलं थोडा वेळ, तर तो खूप छान रमला आहे आज खेळामध्ये. दुसरीकडे युवांचं आपलं दूध पिण्याचं काम चालू आहे. जो खोबरा टणक झाला होता तो जरा सॉफ्ट झालेला आहे, म्हणजे कापण्याजोगे झाला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल कांदा वाटून घेत आहे, कारण माझा जो मिक्सरचा भांडा आहे तो खूप छोटा आहे, त्यामुळे मला एक एक करून वाटावं लागत आहे. आता कांदा वाटून झाल्यावरती मी खोबरा चिरून घेतला आहे, टोमॅटो हे दोन्ही आता एकत्र मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे. रेसिपीला स्टार्ट करायच्या आधी माझ्या व्हिडिओला स्किप करू नका, स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ बघा. तर इकडे बघू शकता मी जाडसर असं वाटण बनवलेलं आहे. त्याची थिकनेस तुम्ही बघू शकता. दुसरीकडे फोडणीची तयारी केलेली आहे. ठेचलेली लसूण घेतली आहे, तेजपत्ता घेतला आहे आणि काळी मिरी घेतली आहे. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. माझी जी मच्छी टणक झाली होती ती पाण्यात भिजून जरा सॉफ्ट झाली आहे, तर एका बाजूला ती मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. मॅरिनेट करण्यासाठी आपले घरगुतीच मसाले वापरणार आहे. काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी मसाला ॲड केलेला नाही आहे. जे घरात आहेत तेच मसाले आणि चवीनुसार मीठ घालून त्यांना छान एकजीव करून घेणार आहे. आणि मॅरिनेशन करण्यासाठी असं काही म्हणजे टाईम नाही आहे. जोपर्यंत आपण फोडणी घालतो तोपर्यंत जरा मॅरिनेट करून ठेवलं तरीही चालेल. इथे मी कढई तापत ठेवली आहे. तापल्यावरती तेल घातलं आहे आणि मग त्या गरम तेलामध्ये छान अशी लसूण घातली आहे. लसूण नंतर तेजपत्ता ॲड करून त्यांना थोडंसं ढवळून थोडा लसूणचा कलर बदलला की त्यात काळी मिरी ॲड करणार आहे. काळी मिरी नंतर करणार आहे. काळी मिरी ही तेलामध्ये उडते. ते सगळं छान लालसर झाले की त्याच्यामध्ये आपला जो जाडसर वाटण वाटलेला आहे तो वाटत आहे. मोस्टली सगळे लोक वाटण वाटायच्या आधी जो कांदा आणि खोबरा असतो तो तेलामध्ये परतून घेतात, पण मी ते कच्चंच घेतलं आहे, कारण मला ते फोडणीच्या तेलात परतायचं असतं. ते परतून झाले की मी त्याच्यामध्ये आपले जे मॅरिनेशनसाठी मसाले वापरले होते तेच घरगुती मसाले ॲड केले आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुठलाच मसाला ॲड केलेला नाही आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढा पाणी टाकलं आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जेवढा पाणी ॲड करायचं तेवढं करू शकता. आणि मग कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मग उकळी आल्यानंतर आपल्याला मच्छी ॲड करायची आहे. जर आधीच मच्छी ॲड केली तर मच्छी आपली तुटू शकते, त्यामुळे उकळी आल्यावरच मच्छी ॲड करायची. दुसरीकडे एका बाजूला स्वस्तिकच्या जेवणाची तयारी झाली आहे. स्वस्तिकचं सॅरेलॅक रेडी आहे. स्वस्तिकला हे सॅरेलॅक खूप आवडतं आणि तो खूप आवडीने सुद्धा खातो. स्वस्तिकचं आणि युवांचं जेवणाचा टाईम 8:30 ते 9:30च्या मध्ये असतो. आता स्वस्तिकचा आटपला आहे. दुसरीकडे युवांसाठी डाळ बनवली होती, गोडी डाळ, ती गरम करत आहे. मग ती झाली की मग खिचडी, युवांसाठी लावलेली ती खिचडी आणि ही गोडी डाळ हे दोन्ही मिळून त्याला खाऊ घालणार आहे. दुसरीकडे माझं कालवण छान उकळलेलं आहे. युवांचं खिचडी आणि डाळ रेडी आहे. युवांश नॉनव्हेजसुद्धा खातो, तिखटही खातो, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही त्याला जास्त नॉनव्हेज आणि तिखट देत नाही, कारण ऑलरेडी उन्हाळ्यामुळे खूप हीट मारते शरीराला. आणि युवांशला काही दिलं तरी युवांश खूप आवडीने खातो, त्याचे असे नखरे नसतात. हां, फक्त एवढंच की त्याला खाण्यासोबत मोबाईलही लागतो, तर तो शांत बसून खातो, नाहीतर त्याचं इकडे तिकडे पळणं चालूच असतं. तुम्ही बघू शकता, मोबाईलकडे बघताच तो घास खात आहे. आणि इकडे माझ्या कालवणाला खूप छान टेक्स्चर आलेलं आहे, खूप छान दिसत आहे, रेडी आहे. आणि युवांचं जेवण झाल्यावरती आम्ही जेवायला घेतो. आता मी जेवायला बसत आहोत, तुम्हीही जेवायला या. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि माझ्यासोबत कनेक्टेड राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.